नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आपण सिरीज सुरू केलेली आहे मोस्ट इम्पॉर्टंट पीवायक्यू प्रश्नांची, जे 2011 ते 2025 या दरम्यानचे असणार आहे. म्हणजे गेल्या 15 वर्षाचे पीवायक्यू आपण अभ्यास करणार आहोत. तर एकंदरीत पीवायक्यू प्रश्नांनी आपला चांगला अभ्यास होईल आहे असं माझं मत आहे. आणि पीवायक्यू प्रश्न किंवा प्रश्न तुम्ही जेवढे जास्त प्रॅक्टिस कराल तेवढे जास्त तुमचा अभ्यास होणार आहे. एकंदरीत प्रश्न सॉल्व्ह करत असताना आपल्याला ट्रिक्स वापरावी लागते, कारण ऑप्शन्स कधी कधी ऑलमोस्ट सारखे दिलेले असतात. त्यामुळे ट्रिक्स वापरून कशा पद्धतीचे प्रश्न सॉल्व्ह करायचे किंवा मग मॅथ्स कसं सॉल्व्ह करायचं आणि त्यांनी आपल्याला मार्क कसे वाढवायचे हे आपण इथे शिकतो आहोत. एकंदरीत जर का तुम्हाला 75+ मार्क्स हवे असतील पेपर 1 मध्ये, तर तुम्हाला पीवायक्यू प्रश्न आणि जनरल मॉक टेस्ट किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन्स करावे लागणार आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं 40% आपण यावेळेस पीवायक्यू प्रश्नांना देणार आहोत, कारण आपल्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे आणि या कमी वेळात आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स हवे आहेत. आणि पेपर 1 असा आहे जो तुम्हाला पास करून देऊ शकतो. त्यामुळे पेपर वनला जास्त जोर द्या, जास्त चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. ठीक आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे MS सेट पेपर 2026 यासाठीची बॅच, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहेत, 10 युनिट नोट्स मिळणार आहे, युनिट वाईज MCQs मिळणार आहे, 5,000+ MCQ सिरीज मिळणार आहे, 50+ मॉक टेस्ट मिळणार आहे आणि लास्ट 15 वर्षाचे PYQs मिळणार आहेत विथ सोल्युशन, आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी सुद्धा आहे. याची जी फीज आहे ती 3,000 रुपये आहे आणि आफ्टर डिस्काउंट ती 2,600 रुपये म्हणजे 2,600 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. पेपर 1 सोबतच आपल्याकडे पेपर 2 चे सुद्धा कोर्सेस आहे, ज्यामध्ये मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ हे सब्जेक्ट्स आपल्याकडे आहे पेपर 2 चे, ज्यामध्ये यापैकी तुमचं एखादं असेल सब्जेक्ट तर तुम्ही एनरोल करू शकता. कोर्स पेपर 2 च्या याच्यामध्ये तुम्हाला पेपर 1 फ्री मिळणार आहे, 1 वर्षाची व्हॅलिडिटी सुद्धा आहे, कम्प्लीट 10 युनिटचे नोट्स आहेत, 20+ टेस्ट आहे आणि फुल सिलेबस टेस्ट आहे. त्याची जी फीस आहे ती 10,000 रुपये आहे, आफ्टर डिस्काउंट ती 8,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. ठीक आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. इथे आपल्याला मॅथ्सचा प्रश्न दिलेला आहे, ज्यामध्ये म्हटलेलं आहे की 12 निरीक्षणाचे गणित मध्य 40 आहे, किमान आणि कमाल निरीक्षणे अनुक्रमे 20 आणि 60 आहे. जर आपण किमान व कमाल निरीक्षणे वगळली तर उरलेल्या निरीक्षणाचे गणित मध्य काढा. द अरिथमॅटिक मीन ऑफ 12 ऑब्झर्वेशन इज 40. इथेच आपण क्वेश्चन वाचता वाचताच करू. 12 ऑब्झर्वेशनचे 40 आहे म्हणजे किती आहे? 480 आहे. समोर वाचा, द मिनिमम अँड मॅक्झिमम ऑब्झर्वेशन आर 20 अँड 60. ठीक आहे. म्हणजे या 480 मधून आपल्याला 20 आणि 60 मायनस करायचे आहे, म्हणजे 400. ठीक आहे. समोर वाचा, इफ वी एक्सक्लूड द मिनिमम अँड मॅक्झिमम ऑब्झर्वेशन द अरिथमेटिक मीन ऑफ द रिमेनिंग ऑब्झर्वेशन विल. आपल्याला हे काय करायचं आहे? एक्सक्लूड करायचं म्हणजे काढून टाकायचं आहे. मग रिमेनिंग किती झाले? 400, आणि ते कसं करायचं? 10 ऑब्झर्वेशननी आपले सरासरी काढायचे, ते किती असणार आहे? 40. म्हणजे एकंदरीत त्यांनी म्हटलं होतं की आपल्याला जे निरीक्षण आहे ते 40 असणार आहे. ठीक आहे. आपण 2 काढून टाकले होते ना, त्यामुळे 10 घेतलेले, 12 होते आपल्याकडे. याचं सुद्धा 40च येणार आहे, त्यामुळे ते घटणारच नाही, की घटणार नाही, वाढेल नाही, बदलणार. ठीक आहे. त्यामुळे ते रिमेन अनचेंज. अशा पद्धतीचं हे उत्तर असणार आहे. परत एकदा बघा, 12 निरीक्षणाचा गणितमध्ये 40 आहे म्हणजे किती आहे? 480 आहे. त्यानंतर किमान कमाल निरीक्षणे 20 आणि 60 आहे. ठीक आहे. हे दोन्ही आपल्याला इथून कट करायचे आहेत. ते किती असणार मग? याचं मायनस केलं तर 400 असणार आहे. 12 होते, 10 आपल्याला हे 2 कट केल्यावर 10 ऑब्झर्वेशन उरेल. 400 डिवाइड बाय 10 म्हणजे 40. आणि इथे काय म्हटलं होतं? 12 ऑब्झर्वेशनचं 40च मध्ये होतं, त्यामुळे हे बदलणार नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. ठीक आहे. बघा, समोरचा प्रश्न आहे, 80 खेळाडूंपैकी 35 क्रिकेट खेळतात, हॉकी खेळतात, 25 फुटबॉल खेळतात, 8 दोन्ही क्रिकेट व हॉकी खेळतात, 10 दोन्ही क्रिकेट आणि फुटबॉल खेळतात, 7 दोन्ही हॉकी व फुटबॉल खेळतात, 3 सर्व. तर 80 प्लेयर्स, 35 प्लेयर क्रिकेट, 25 प्लेयर फुटबॉल, इथे 42 जे आहेत ना, 42 हॉकी आहे, इथे हॉकी खेळतात 42. ठीक आहे. तर
10 play both cricket and football, 7 play both hockey and football, and 3 play all three types of games. ठीक आहे. What is the number of players who played only one type of game? क्रिकेट किती खेळतात? 35. हॉकी किती खेळतात? 42. आणि फुटबॉल खेळतात 25. हॉकी क्रिकेट खेळतात 8. क्रिकेट फुटबॉल खेळतात 10. हॉकी फुटबॉल खेळतात 7. आणि तीनही खेळतात ते किती? 3. ठीक आहे. आता आपल्याला इथे करायचं आहे H+C+F -2. हे सगळे आपल्याला ऍड करायचे आहे. 8, 10 + 7 +3 आणि हे 3. ठीक आहे, मी इकडे कुठेतरी करते. HCF किती आहे? 35 अधिक 42 अधिक 25 -2. हे किती असणार आहे? 8, 10, 7 अधिक 3 आणि 3. 102 -2 25 +9. 102 - 50 अधिक 9 म्हणजे 61. आपलं उत्तर काय असणार आहे? 61 असणार आहे. ऑप्शन 3. बघा, हे जे आहे असा प्रश्न जो असतो ना, याच्यासाठी आपल्याला प्रश्न जे आहे व्यवस्थित वाचावे लागतात. ठीक आहे, त्यांनी कसं दिलंय, क्रिकेट किती आहे, फुटबॉल किती आहे, त्यानंतर मग सगळे किती खेळतात, दोन किती खेळतात, हे सगळं आपल्याला या क्वेश्चन नुसारच करावं लागेल. ठीक आहे, याची तुम्ही थोडी प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला ते येईल. चला, समोरचा प्रश्न आहे, फक्त 2 प्रकारचे खेळ खेळणाऱ्याची संख्या किती आहे? आता ह्याच्यावरूनच आपल्याला विचारलंय. सर्व खेळणारे किती होते? 5 होते. क्रिकेट 9 - 5 = 4. ठीक आहे. नंतर फुटबॉल ते किती होते? 12 - 5. इथे आपण लिहून घेऊ आधी किती होते आपले. 3, 7. इथे एक्झॅक्टली 2 टाइप्स ऑफ गेम्स, 2 खेळणारे किती होते ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. सी क्रिकेट आणि फुटबॉल 10 - 5 = 5. ठीक आहे. यालाच आपल्याला ऍडिशन करायचं. 4 अधिक 7 अधिक 5 म्हणजे 16. आपला ऑप्शन असणार आहे 16. ठीक आहे. याच बेसिसवर आपल्याला ते करायचं आहे. व्हॉलीबॉल, फुटबॉल, हॉकी दिलेला आहे. ठीक आहे, तो क्वेश्चन तुम्ही बघू शकता. चला, समोरचा प्रश्न आहे, इरनेट या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता? व्हॉट इज द नंबर ऑफ. इरनेट या शब्दाचा हे पूर्ण फुल फॉर्म आपल्याला विचारलाय. एंटरटेनमेंट अँड रिएक्शनल नेटवर्क, एंटरटेनमेंट अँड रिफ्रेशमेंट नेटवर्क, एज्युकेशनल रेफरन्स नेटवर्क, एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क जे आहे त्याचं फुल फॉर्म आहे इयरनेटचं. इयरनेट इंडिया ही भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त वैज्ञानिक संस्था आहे. ती देशातील संशोधन आणि शिक्षण समुदायासाठी देशव्यापी भूआधारित उपग्रह नेटवर्क चालवते. ठीक आहे, हे सगळ्यांनी तुम्ही विस्तार जे मी तुम्हाला सांगितलं ते लिहून ठेवा. ओके. इरनेट ही स्वायत्त वैज्ञानिक संस्था आहे ज्यामध्ये जी इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञानासाठी नियत ऍक्सेस सेवा, अनुप्रयोग सेवा, होस्टिंग, ऑपरेशन सपोर्ट सेवा, ह्या 4 प्रकारच्या सेवा त्या पुरवतात. समोरचा प्रश्न आहे, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी, सॉरी इथे हे झालेलं आहे, यांना भारताच्या दूरसंचार धोरणात क्रांतिकारक बदल घडवण्यात कोणी मदत केली? हु असिस्टेड द लेट प्राईम मिनिस्टर राजीव गांधी इन ब्रिंगिंग अबाउट रिव्होल्युशनरी चेंजेस इन इंडियाज टेलिकम्युनिकेशन पॉलिसी? नंदन निलेकनी, सॅम पित्रोडा, जी पार्थसारथी, ए राजा. तर यांना जे आहे कोणी असिस्ट केलेले आहे? तर त्यांना सॅम पित्रोदा जे आहेत
यांनी हे त्यांना असिस्ट केलं होतं. भारतीय IT आणि टेलिकॉम क्रांतीचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. 1980च्या दशकामध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स C.DOT ची स्थापना करून त्यांनी भारताच्या दूरसंचार पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सॅम पित्रोड. सगळ्यांनी नोट करून ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते मूलतः इन्स्टंट मेसेंजर आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज इसेन्शियल अँड इन्स्टंट मेसेंजर? फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअप. ट्विटर तर नसणार आहे, फेसबुक पण नाही आहे, इंस्टाग्राम पण नाही. मग इन्स्टंट मेसेंजिंग आपण कुठं करतो? व्हॉट्सअपला करतो, है ना? व्हॉट्सअप प्रामुख्याने रिअल टाइम मजकूर संदेश म्हणजे टेक्स्ट मेसेजिंगसाठी डिझाईन केलेलं आहे, इन्स्टंट मेसेजिंगसाठी. ठीक आहे, आणि हे सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे. व्हॉट्सअपची सुरुवात फेब्रुवारी 2009 ला झालेली होती. संस्थापन कोण आहे? ब्रियन ॲक्टन जॅनकोम. 2014 मध्ये फेसबुकने आता त्याचा मेटा व्हॉट्सअप विकत घेतलेला आहे. ठीक आहे, त्याप्रमाणे फेसबुक हे 2004 ला आलेलं होतं, है ना? आणि इंस्टाग्राम 2010 ला, आणि ट्विटर जे आहे, फेसबुक 2004 ला, इंस्टाग्राम 2010 ला, ट्विटर जे आहे ते 2006 ला. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न. आपलं उत्तर आहे व्हॉट्सअप ही जागतिक स्तरावर मोफत उपलब्ध असणारी इन्स्टंट मेसेजिंगची कंपनी. चला समोरचा प्रश्न आहे, सारथी हे पुढीलपैकी कोणते संकेतस्थळ आहे? सारथी इज द वेबसाईट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग इंटायटीज? मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन, नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, महिला आणि बाल विकास मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ रोड अँड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज, ग्राम विकास मंत्रालय. चला सांगा बघू. सारथी हे पुढीलपैकी रस्ते आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज. सारथी हे रस्ते वाहतूक आणि यांचे वेब पोर्टल आहे, ज्याचा वापर प्रामुख्याने ड्रायव्हिंग लायसन्स, चालक परवाना संबंधित सेवांसाठी केला जातो. मग काय हे ड्रायव्हिंग लायसन्स काढणे, रिन्युअल करणे, लर्निंग लायसन्स देणे, है ना, सुलभ डिजिटल करणे, हे सगळं आपण सारथी याच्यावर करत असतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन C असणार आहे. नंतर समोरचा प्रश्न आहे, भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेच्या संदर्भात म्हणजे BYOD म्हणजे इन द कॉन्टेक्स्ट ऑफ डिजिटल इनिशिएटिव्ह इन द हायर एज्युकेशन सेक्टर इन इंडिया, व्हॉट डज BYOD स्टँड फॉर? बी युथफुल ऑन डिजिटल, बाय युअर ओन डिव्हाइस, बी ब्रिंग युअर ओन डिव्हाइस, बी युअर सेल्फ ऑन अ डिव्हाइस. ब्रिंग युअर ओन डिव्हाइस काय असणार आहे त्याचा फुल फॉर्म? ब्रिंग युअर ओन डिव्हाइस. हे एक धोरण आहे ज्यांनी विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना संस्थात्मक नेटवर्क आणि शैक्षणिक संसाधनांमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांची वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे जसे की लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्टफोन वापरण्याची परवानगी देत आहे. ठीक आहे. हा प्रश्न युनिट 1चाच असणार आहे. हे सुद्धा हे युनिट संकेतस्थळ आलं की ICT आली, पण युनिट 8-9चं पण असणार आहे हे. हा ठीक आहे, हा ICT घटक 8 इन्स्टंट मेसेजिंग वाला. हा एक नॉमिनल प्रश्न आहे. ठीक आहे, आपल्याला ते एखादं विचारतं, सध्या सुरू असलेल्या परिस्थितीवर प्रश्न विचारला जातो. चला समोरचा प्रश्न आहे, पाण्यामध्ये कोली असणे म्हणजे पाणी मुळे दूषित असण्याचे दर्शक आहे. द प्रेझेन्स ऑफ कोली इन वॉटर इज अन इंडिकेटर दॅट द वॉटर इज कंटॅमिनेटेड बाय फेकल मॅटर, ऑइल, पेस्टिसाइड्स की हर्बिसाइड्स? मलमूत्रामुळे, ऑइलमुळे, तेलामुळे की जंतुनाशकमुळे? कोलाय जे आहे ते मलमूत्रामुळे, अशुद्ध सांडपाण्यामुळे, है ना, विष्ठेमुळे दूषित झालेलं असतं. हे एक जीवाणू आहे. कोणते? एशेरिकिया कोलाय, कोलाय, जो सामान्यतः मानव आणि उष्ण रक्ताच्या प्राण्यांच्या आतड्यांमध्ये आढळतो. तो शरीराबाहेर सहसा जास्त काळ टिकत नसल्यामुळे पाण्याच्या स्रोतामध्ये त्यांची उपस्थिती सांडपाणी किंवा प्राण्याच्या विष्ठेमुळे प्रदूषणाचे सूचक असते. ठीक आहे, कोलाय, कोली. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन A असणार आहे. हे घटक 9 मधलं आहे, पोल्युशन बद्दल, वॉटर पोल्युशन बद्दल विचारलेलं आहे. नंतर समोरचा प्रश्न आहे, नागरी वस्तीतील दिवसा
ध्वनी तीव्रतेच्या पातळीचे जास्तीत जास्त प्रमाण पुढील प्रमाणे आहे. द मॅक्झिमम परमिसिबल लिमिट फॉर डे टाइम नॉईज इंटेन्सिटी लेवल्स इन रेसिडेन्शियल एरिया इज 75 dB, 55 dB, 65 dB, 80 dB. तर एकंदरीत औद्योगिक क्षेत्र जे आहे, ज्याला आपण इंडस्ट्रीयल एरिया म्हणतो, सगळ्यांनी लिहून घ्या. इंडस्ट्रीयल एरिया यामध्ये डे टाइम, डे नाईट, सगळ्यांनी लिहून घ्या. 75 डीबी. डीबी काय आहे? त्याचं मोजण्याचं हे आहे. ठीक आहे. आणि इथे येते 70 डीबी. त्यानंतर येतं कमर्शियल एरिया. कमर्शियल याच्यामध्ये येतं 65 डीबी आणि इथे येतं 55 डीबी. मग रेसिडेन्शियल एरिया, रेसिडेन्शियल 55 डीबी आणि 45 डीबी. ठीक आहे. त्यानंतर येतं सायलेन्स झोन 50 डीबी आणि 40 डीबी. ठीक आहे. आपलं ऑप्शन काय असणार आहे? लिमिट डे टाइमला कशाची विचारली आहे? रेसिडेन्शियलची. ते असणार आहे 55. ठीक आहे. त्यामुळे आपलं ऑप्शन काय आहे? बी आहे. तर भारतातील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकानुसार ध्वनी मर्यादेचे वर्गीकरण केलेले आहे अशा पद्धतीने. हे सगळ्यांनी लिहून घ्या. डे टाइम म्हणजे सकाळी 6 ते 10, रात्रीची वेळ म्हणजे 10 ते सकाळी 6. आय होप सगळ्यांनी लिहून घेतलं असेल. चला, समोरचा प्रश्न आहे, घातक कचरा सीमापार चळवळीचा नियमन व नियंत्रण करणाऱ्या परिषदेला म्हणून ओळखले जाते. द कन्व्हेन्शन दॅट रेग्युलेट्स अँड कंट्रोल्स द ट्रान्सबाउंडरी मुवमेंट ऑफ हॅझार्डियस वेस्ट इज नोन एज. बेसल कन्व्हेन्शन, सिटीज, रामसर परिषद, वेटलँड परिषद. चला सांगा बघू. तर बेसल करार जो आहे, बेसल कन्व्हेन्शन ज्याला म्हणतो आपण, ते 1989 ला स्थापन झाली आणि 1992 ला त्यांची अप्लाय केली, अंमलबजावणी झाली. ठीक आहे. युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम अंतर्गत धोकादायक कचऱ्याची एका देशातून दुसऱ्या देशात होणारी हालचाल आणि त्याची विल्हेवाट याचे नियंत्रण करणे हे त्याचं काय होतं? उद्देश होतं. विशेषतः विकसित देशांनी विकसनशील देशामध्ये धोकादायक कचरा पाठवू नये असा त्याचा करार होता. त्यानंतर तो रामसर कन्व्हेन्शन 1971 मध्ये रामसर इराणमध्ये झालं होतं. अंमलबजावणी झाली 1975ला. यामध्ये जैवविविधतेचे संवर्धन आणि शाश्वत वापर. आणि हा करार वेटलँड कन्व्हेन्शन सुद्धा म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. त्यामुळे थोडे कन्फ्यूज होऊ नका. आणि आपलं उत्तर काय असणार आहे? बेसल कन्व्हेन्शन असणार आहे. हॅझार्डियस वेस्ट आपलं ऑप्शन आहे ए. ओके. सगळ्यांनी नोट करून घ्या. घातक कचऱ्यासाठी आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर नियंत्रण ठेवणारा करार. सीट्स म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे वन्य जीवजंतूच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ नये यासाठी करार. रामसर आणि वेटलँड हे सारखंच आहे. ठीक आहे. पाणथळ प्रदेशाचं म्हणजे नद्या, तलाव, किनारी, जैवविविधतेचे संवर्धन. आंध्रभूमी म्हणजे काय? खारफुटी, सरोवरे, नद्या, तलाव, किनारी भाग यांचे संवर्धन. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, भारतामध्ये प्रदूषण टाळण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी असंख्य कायदे आहेत. यापैकी पुढील कायदा बहुव्यापी एकछत्री कायदा म्हणून ओळखला जातो. इंडिया हॅज न्यूमरियस लॉज टू प्रिव्हेंट अँड कंट्रोल पोल्युशन. अमॉंग धीस विच ऑफ द फॉलोइंग ऍक्ट्स इज हॅज रिकॉग्नाइज्ड ॲज अ कम्प्रेहेन्सिव्ह अम्ब्रेला लेगिस्लेशन? एअर पोल्युशन ऍक्ट, वॉटर पोल्युशन ऍक्ट, एन्व्हायरमेंटल ऍक्ट, लायबिलिटी ऍक्ट. तर ते असणार आहे एन्व्हायरमेंटल ऍक्ट, जे 1986 मध्ये झालेलं होतं. अंमलबजावणी सुद्धा 19 नोव्हेंबर 1986 भोपाल गॅस ट्रॅजेडी नंतर हा कायदा करण्यात आला होता. आणि हे जे आहे, याला आपण अम्ब्रेला ऍक्ट सुद्धा म्हणतो, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट. ठीक आहे. हा प्रश्न युनिट घटक 9 मधला आहे, पोल्युशन मधला विचारलेला आहे. आणि हवा प्रदूषण कायदा जे एअर पोल्युटन ऍक्ट हे 1981 ला. वायू प्रदूषण रोखणे हे त्याचं हे होतं.
आणि जल प्रदूषण कायदा जो आहे हा 1974. सगळ्यांनी नोट करून ठेवा आपल्या नोट्समध्ये, तेव्हा जाऊन तुम्हाला हे लक्षात राहणार आहे. पहिले वॉटर आलं, मग एअर आलं आणि नंतर एन्व्हायरमेंटल ऍक्ट आलं. ठीक आहे, असं पण तुम्ही लक्षात ठेवा. कोणतं आधी आलं, कोणतं नंतर आलं, असं पण विचारलं जातं. त्यानंतर लायबिलिटी ऍक्ट जो आहे हा 1991 आलेला आहे. यामध्ये धोकादायक पदार्थाशी संबंधित अपघात झाल्यास पीडितांना त्वरित आर्थिक मदत. ठीक आहे. पहिले वॉटर ऍक्ट, नंतर एअर ऍक्ट, नंतर एन्व्हायरमेंटल आणि नंतर पब्लिक. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे, पर्यावरण. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, सामाजिक व आर्थिक विकासासाठी युनायटेड नेशन्सने शाश्वत विकासासाठी किती ध्येय ठरवली आहेत? हाऊ मेनी गोल्स हॅज द युनायटेड नेशन्स एस्टॅब्लिश्ड फॉर अ सस्टेनेबल डेव्हलपमेंट टू फॉस्टर सोशल अँड इकॉनॉमिक प्रोग्रेस? 20, 17, 10, 16. किती? मी तुम्हाला सांगितलं होतं सस्टेनेबल डेव्हलपमेंट जागतिक उद्दिष्ट म्हणून ओळखली जाणारी ही उद्दिष्ट आहे, 2030 पर्यंत पूर्ण करायची आहे. 2015ला आलेली आहे. ठीक आहे. आणि याचे किती गोल्स आपल्याला सांगितलेले होते? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल किती सांगितलं होतं? 17 उद्दिष्ट आहे त्यांची, आणि त्यांचे टार्गेट जे 169 आहे. नो पॉवर्टी, झिरो हंगर. तिसरा आहे गुड हेल्थ अँड वेलबिंग. चौथा आहे क्वालिटी एज्युकेशन. पाचवा आहे जेंडर इक्वेलिटी. सहावा आहे क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन. सातवा आहे अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी. आठवा आहे डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ. 9वा आहे इंडस्ट्रियल इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर. 10वा आहे रिड्युस्ड इनइक्वालिटीज. 11वा आहे सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज. 12वा आहे रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन. 13वा आहे क्लायमेट ऍक्शन. 14वा आहे लाईफ बिलो वॉटर. 15 आहे लाईफ ऑन लँड. 16 आहे पीस, जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन. आणि 17 आहे पार्टनरशिप फॉर द गोल्स. हे सगळं पाठ करून घ्या. हे सगळं पाठ असणं खूप खूप आवश्यक आहे. मुखपाठ असणं आवश्यक आहे. ठीक आहे, 17 असणार आहे. त्यानंतर आपला समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विद्यापीठ वैदिक कालखंडामध्ये लष्करी शिक्षणाचे केंद्र होते? विच ऑफ द फॉलोइंग युनिव्हर्सिटी सर्व्ड ॲज अ सेंटर फॉर मिलिटरी एज्युकेशन ड्युरिंग द वैदिक पिरियड? तक्षशिला, नालंदा, गुणशिला, कुडिनपुरा. ठीक आहे. मागचा जो प्रश्न होता हा युनिट 9 मधला आहे. ठीक आहे, युनिट 9चे भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर तक्षशिला जे होते हे प्राचीन शिक्षण केंद्र आहे, ज्यामध्ये धनुर्वेद, आयुर्वेद आणि कायदा या विषयामधील अभ्यासक्रमासाठी प्रसिद्ध होते. ठीक आहे. या केंद्राने संपूर्ण भारतीय उपखंडातून विद्यार्थ्यांना आकर्षित केले आणि अनेक महान ऐतिहासिक व्यक्तींना घडवले सुद्धा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? तक्षशिला असणार आहे, तक्षशिला विद्यापीठ, जे सिंधू नदीच्या काठी तक्षशिला शहरात वसलेली होती. समोरचा प्रश्न आहे, पीएचडी पदवीसाठी किमान कालावधी 2 वर्षाचा असावा व प्रबंधाबरोबर तोंडी परीक्षा पीएचडी असावी ही शिफारस डॅश आयोगाने केली. द मिनिमम ड्युरेशन फॉर अ पीएचडी डिग्री शुड बी 2 years अँड वायवा examination should be conducted alongside the submission of the thesis. This recommendation was made by the Dash Commission. Indian University, Indian भारतीय विद्यापीठ, राधाकृष्णन युनिव्हर्सिटी, कोठारी. कोणत्या कमिशनने ते सांगितलेले आहे? मी सुद्धा माझ्यासोबत उत्तरे देत चला. राधाकृष्ण कमिशनला आपण युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन सुद्धा म्हणतो, जे 1948 ते 1949ला होतं. अहवाल भारतातील विद्यापीठ शिक्षणाचा अभ्यास करून सुधारणा सुचवणे, गुणवत्ता वाढणे, पदवी अभ्यासाला दर्जा सुधारणे, हे सगळं होतं. विद्यापीठ अनुदान आयोग युजीसी स्थापना करण्याची शिफारस यांनीच केली होती. त्यानंतर कोठारी आयोग जे आहे ते 1964ला स्थापना आणि 1966 पर्यंत ते होतं. एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट यांनी 10+2+3 अशी शिक्षण पद्धती लागू केली. हे विचारले जाऊ शकते की 10+2+3 हे शिक्षण पद्धती कोणी लागू केली? ती कोठारी कमिशनने लागू केली. ठीक आहे. जीडीपीवर 6% वाढ सुद्धा यांनी शिफारस केलेली आहे. 3 लँग्वेज फॉर्म्युला सुद्धा यांनी सुचवलाय. 3 लँग्वेज फॉर्म्युला मी लिहून ठेवते इथे. लँग्वेज फॉर्म्युला म्हणजे त्रिसूत्री भाषा जे म्हणतो, सूत्र त्यांनी सुचवले आहे. ठीक आहे, याचं उत्तर सांगा मग काय असणार आहे? याचं उत्तर आहे राधाकृष्णन कमिशन. ठीक आहे. सॅडलर आयोग बद्दल सांगते मी तुम्हाला. 1917 कलकत्ता विद्यापीठाच्या स्थितीवर चौकशी नेमलेला. राधाकृष्ण पीएचडी साठी वायवा वॉइस शिफारस केली. कोठारी यांनी संपूर्ण शिक्षण क्षेत्राचा अभ्यास धोरणाचा आराखडा सादर केला, 10+2+3. ठीक आहे. त्यानंतर भारतीय विद्यापीठ आयोग 1902 लॉर्ड कर्झन यांच्या आदेशानुसार विद्यापीठ शिक्षणातील सुधारणांसाठी नेमलेला होता.
तुम्ही स्क्रीनशॉट काढत चला किंवा पॉज करून लिहत चला. हे नोट्स खूप महत्वाचे ठरणार आहे तुमच्या अभ्यासाला. ओके. टीचर एज्युकेशन इज शिक्षकाचं जे शिक्षण आहे त्याला काय म्हटलं जातं? व्यावसायिक शिक्षण, धंदे शिक्षण, व्होकेशनल एज्युकेशन, तांत्रिक शिक्षण की कौशल्य शिक्षण? प्रोफेशनल एज्युकेशन आपण त्याला म्हणतो. व्यावसायिक शिक्षण जे असतं ना, ते हे एक बेसिक क्वेश्चन होता. ठीक आहे, युनिट 1 मधला आहे. व्यावसायिक शिक्षण ज्याला म्हणतो आपण. इथे येण्यासाठी आपण आधी जर का प्राथमिक शिक्षण असेल तर 12+ बीएड डीएड करतो आपण, है ना, ते असणार आहे. ग्रॅज्युएशन प्लस डीएड बीएड. ओके. समोरचा प्रश्न आहे, भारतातील शिक्षण खात्याचे नाव मानव संसाधन विकास मंत्रालय असे या डॅश साली केले गेले. द नेम ऑफ द डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडिया वॉज चेंज टू द मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट इन द इयर 1975, 1986, 1995, 2005. सप्टेंबर 1985 मध्ये 86 मध्ये शिक्षण विभागाचे नाव बदलून मानव संसाधन विकास मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट केले गेले. ठीक आहे. 2020 मध्ये परत त्याचे नाव बदलले आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन केले गेलेले आहे. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? 1986. पण 2020 मध्ये त्यांनी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन केलेले आहे. सगळ्यांनी नोट करा. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन 2020 ला. हे 1986 ची गोष्ट आहे. ह्युमन रिसोर्सची. ठीक आहे. मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूशन डज नॉट प्रोव्हाइड फंडिंग फॉर रिसर्च इन हायर एज्युकेशन? डीबीटी, डीएसटी, ICSSR, NCT. खालीलपैकी कोणती संस्था उच्च शिक्षणासाठी शिक्षणातील संशोधनासाठी वित्त पुरवठा करत नाही? तर त्यामध्ये डीबीटी जे आहे ते जैवतंत्रज्ञान आणि जीवन विज्ञान क्षेत्रातील संशोधनासाठी व्यापक निधी देते. ठीक आहे, सायन्ससाठी. डीएसटी जे आहे ते भारतातील विविध शाखांमधील वैज्ञानिक, हे पण सायन्ससाठी. ICSSR जे आहे ते सामाजिक शास्त्रामध्ये संशोधनासाठी देते आहे. आणि NCTE जे आहे ही सेक्युरिटी बॉडी आहे. हे टीचर एज्युकेशन प्रोग्राम चालवते. हे देत नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? NCTE असणार आहे. ठीक आहे. डीबीटीचं फुल फॉर्म डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. डीएसटी डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ICSSR इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च. आणि NCTE नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन. त्याचं नावच टीचर एज्युकेशन आहे, त्यामुळे ते देत नाहीत. ओके. अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे पीवायक्यू प्रश्न पाहिलेले आहे. आणि घटक 9 हा खूप महत्वाचा आहे. हे पीवायक्यू प्रश्नांवरून मी तरी सांगते आहे. सोबतच मॅथ्स तुम्ही करत चला. मॅथ्सचं असं असतं, तुम्हाला जर का मॅथ्स तुम्ही केलं तर आउट ऑफ मार्क तुम्हाला मॅथ्स आणि प्लस DI मध्ये आउट ऑफ मार्क प्लस तुम्हाला पॅसेजमध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचे आहे, जेणेकरून तुमचा स्कोअर हा आपोआप वाढेल. ओके. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे आहे? मॅथ्स आणि DI ची प्रॅक्टिस करायची आहे. आणि पॅसेजची सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करा. क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा. जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह केले की तुमचा चांगला अभ्यास होईल, हे मी आधीपासूनच सांगतेय. ओके. जर का तुम्हाला आमच्या बॅचमध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.